तुमचे सर्वांचे आणि या दोन्ही तालुक्यातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद। निवडणुकीचा निकाल लागला आणि तो निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। जो निकाल लागला तो आपल्याला अपेक्षित असलेला निकाल लागला नाही। मागच्या वेळेला आपण 60,000 मताच्या आधिक्याने जिंकलो। 40,000 आंबेगाव मधून, 20,000 शिरूर मधून। परंतु यावेळेला आपलं मताधिक्य कमी झालं आणि आंबेगाव तालुक्यामधून 5,799 मताचं लीड आपल्याला मिळालं आणि शिरूर मध्ये 4,138 मतांनी आपण मागे राहिलो। आणि साहजिकच प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक नाराजीची भावना आहे। त्यामुळं कार्यकर्ते जरा कुचंबल्यासारखे झालेले आहेत। त्यामुळे आता काय झालं असेल ते झालं, शेवटी आपण जिंकलो हे महत्वाचं आहे। त्यामुळं आपल्या मनामध्ये असलेली काही भावना, उद्या माझ्या समोर कसं जायचं, मी काय म्हणेल, हे सगळं तुम्ही मनातून काढून टाका। आपण त्याच्यावर बोलू, पण जाहीरपणाने नाही। त्या गावातले कार्यकर्ते म्हणा, भूतवाईज कार्यकर्ते म्हणा, या सगळ्यांच्या बरोबर आपण चर्चा करू आणि नक्की आपलं काय चुकलं याचं आत्मचिंतन मला करावं लागणार आहे, आपल्यालाही करावं लागणार आहे। आणि नुसतं बोलून चालणार नाही, तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला या निवडणुकीमध्ये चुकल्या असं वाटतं कोणाकडून, त्यांनी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अनेक वक्त्यांनी सांगितलं की आता 3-4 महिन्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील। ओबीसीच्या प्रश्नावर जो निर्णय व्हायचा तो निर्णय अजूनही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला की मग मतदारसंघ किती ठेवायचे, त्याचं आरक्षण
म्हणजे त्याच्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना होईल. त्याच्यानंतर मग आरक्षण निघेल आणि आरक्षण निघाल्याच्या नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जावं लागेल. आता ज्या वेळेला आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागेल त्यावेळेला आपली पद्धत आहे ती गावोगावची शिष्टमंडळ येतात आणि आमच्या गावचा हा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट द्या. मग त्याची निवडून यायची क्षमता आहे का नाही हे काय पाहिलं जात नाही. आणि म्हणून मी जयसिंगरावला सांगतो पुढच्या या निवडणुकीच्या बाबतीत काय करायचं ते आपण एकदा बसू सगळे महायुतीचे लोक आणि त्याच्यामधून या निवडणुका लढवण्याचा आपण प्रयत्न त्याच्यामध्ये करू. पण मी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो ज्याला कोणाला उद्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला उभं राहायचं त्यांनी आजपासूनच मतदारसंघात काम करायला तयारी करा. साधारणतः आहेत हेच मतदारसंघ राहतील असं सध्या गृहीत धरावं लागेल. नंतर पुढे काय बदल होतील ते बदल होतील. आणि या वेळेला सर्वेक्षण करून ज्याला प्राधान्य मिळेल सर्वेमध्ये अशा उमेदवारांना तिकीट देऊन ज्याच्या पाठीमागे लोकांचा पाठिंबा आहे त्याला आपण विचार करू पुढे काय करायचं कसं करायचं. कारण काय झालं की आता निवडणूक झाली आपण जिंकलो असलो तरी आपण जरा लाजतच फिरतोय. जे हरले ते गावच्या पाटलासारखे फिरतात. पण ठीक आहे. एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की 23 तारखेला निकाल लागल्यापासून समोरचे कार्यकर्ते हे 24 तारखेपासून कामाला लागलेले आहेत आणि आपले कार्यकर्ते अजूनही जरा त्याच दुःखित वातावरणामध्ये आहेत. तर त्यांनी त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि जसं काही घडलंच नाही असं मनामध्ये ठेवून पुढच्या निवडणुकीचा विचार करून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. आता निवडणुकीचं आपण ज्यावेळेला आत्मचिंतन करू किंवा अभ्यास करू वेळ आहे आपल्याला. अजून विधानसभेला अजून 5 वर्ष आहे.
त्यामुळं 5 वर्षात भरपूर फिरावं लागेल, लग्न कार्य वगैरे. आणि त्यामुळं जे आपलं सांगतोय मी, आणि मी सहज विचार केला की का असं घडलं. त्याची बाकीची अनेक कारणे आहेत. म्हणजे एकतर आपल्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले. 2 गटातून आपण सत्तेत गेलो, वर्ष 1.5 वर्ष सत्तेत राहिलो. पवार साहेबांचं एक वेगळं वातावरण तयार झालं आणि एक अशी भावना तयार झाली लोकांमध्ये की आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार. पण सगळ्याच पक्षांनी, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्याच पक्षांनी एवढं कसून काम केलं की आज बहुमताला आकडा लागतो 150 आणि आपण 3 पक्ष मिळून आपण गेलो 232 वर. एवढा पाठिंबा लोकांनी युतीला दिला आणि आपल्याला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोक असं म्हणत होते यांचे काही 10-12 लोक निवडून येतील. आपले लोक निवडून आले 41 आणि 41 लोक निवडून आल्यानंतर मग त्याच्या आधारावर आपल्याला अजितदादांसहित मंत्रिमंडळामध्ये 10 पदं मिळाली. आता आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांचं असं आहे की साहेब आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, मंत्रिपद मिळालं पाहिजे. पण मी बाहेर गेल्यानंतर मागचं घर कोणीतरी सांभाळलं पाहिजे. आपले लोक हे सगळे व्यवसाय, धंदा पाणी, उद्योग या क्षेत्रातले कार्यकर्ते आपले आहेत. आणि त्यामुळं ते काही फुल टाइम कार्यकर्ते नाहीत, आपले सगळे पार्ट टाइम कार्यकर्ते. देवेंद्र शेठ बाळासाहेब पेंड्यांचे, कारण त्यांचा आता पिढ्यानपिढ्या धंदा आहे, तो काय त्यांनी सोडून द्यावा आपल्या राजकारणासाठी. आणि अशी सगळ्यांची परिस्थिती आहे. आणि तशी परिस्थिती असल्यामुळं मग आपण ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जे जागवतो, आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर जांबूदचे पिंपरखेडचे लोक बसलेले, ते 6 महिने वर्षभर चाललं होतं की जांबूद आणि पिंपरखेड मायनस होणार. हे लोक उघड बोलत होते
आणि म्हणजे बाकीच्या गावाची तीच परिस्थिती आहे, पण तुमच्या गावाची फारच चर्चा होती आणि म्हणून तशी परिस्थिती तिथं झालेली आहे. तसं पाहिलं तर तुमच्या माहितीसाठी आपण मगाशी गावडे साहेब आदिवासी भागाचा उल्लेख केला. आदिवासी भागातले लोक हे नेहमीच आपल्या बरोबर राहिले, परंतु या वेळेला थोडस झटका बसला आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 184 मताचं मताधिक्य मिळालं. कारण आता आदिवासी भागात पूर्वी फक्त आदिवासी कार्यकर्तेच होते. आता तिथं वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिलेल्या आहेत. मग बिरसा मुंडा असेल, किसान सभा असेल, आणखी भाजपच्या बऱ्याच संघटना आहेत. या सगळ्या संघटना तिथं काम करतात, वर्षभर काम करतात. आपले कार्यकर्ते वर्षभर काम करतात. मध्ये बरेच दिवस 6 महिने सुभाषरावची तब्येत बरी नव्हती, त्यांनाही फार येता जाता येत नव्हतं. माझीही तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळं आदिवासी भागामध्ये आपल्याला कमी लीड मिळालं. पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करून आपण पुढे जाऊ. मला गोडेगावच्या कार्यकर्त्यांचे, गोडेगाव कार्यकर्ते आणि परिसरातल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले पाहिजे आणि अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही 3588 मताचं लीड दिलं. सगळे कार्यकर्ते एकत्र राहिले. मग महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते असतील. या वातावरणात सुद्धा जर गोडेगावचे कार्यकर्ते हे काम करू शकतात तर अन्य भागातले कार्यकर्ते का नाही, हा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. कांडोली कळम 1925 आपण मागे राहिलो. अवसरी पारगाव आमचाच मतदारसंघ 288 मताने मागे राहिला. त्याच्याबरोबर अवसरी खुर्द आणि मंचर त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे की अवसरी खुर्द आणि मंचर म्हणून आपल्याला 4240 मताचा मताधिक्य मिळाला. असं आंबेगाव तालुक्यामध्ये 5799 मताचं मताधिक्य मिळालं आणि शिरूर तालुक्यामध्ये 4138 मताचं मायनस आपण झालो. आणि त्याला काही इलाज नाही. ही आकडेवारी याच्यासाठी सांगितली की आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर आधी मार्ग शोधून ठेवला पाहिजे. त्रुटी काय आहेत, अडचणी काय आहेत हे बघायला पाहिजे आणि त्याच्या आधारे मग पुढचा प्रवास करायला सुरुवात केली पाहिजे. आता दुसरा एक प्रश्न की मार्च 28 मध्ये मला खुर्चीवरून खुर्चीवरून नाही, घरात चालता चालता अडकळलं आणि पडलो. उभा मोडला, हात मोडला.
झाला, 4 महिने हॉस्पिटलमध्ये राहिलो, 1-2 महिने घरी राहायला लागलो. आणि या 6 महिन्यामध्ये जो जनसंपर्क होता तो जनसंपर्क कमी झाला किंवा झालाच नाही. आणि त्यामुळं लोकसभेच्या